हा शेवटचं चरण फार मोड आहे मामा, तुम्हीच म्हणा. तो कामनी दीने मी बोलायला सुरुवात केली होती 10 वाजून 10 मिनिटांना बरोबर राष्ट्रवादी टाइम हो बरोबर राष्ट्रवादी टाइमला सुरू केलं होतं. मी बघत होतो तिच्याकडे सवतीकडे माझ्या
घड्याळाला सोबत म्हणतो मी तिच्याकडे बरोबर 10 वाजून 10 मिनिटाला सुरुवात केली बोलायला. मी म्हणलं आपण 10 वाजून 15 मिनिटाला संपव, पण 5 मिनिटं आधीच झाली. एक 2 मिनिटं अजून घेऊ का चालेल? मला माहित आहे. तुला काय बापू, मला रात्रभर गाडी चालवायची. आता हे संपल्या गाडीत बसायचं. योगायोगानं ते आमचे एक येतात एक बंधू आमच्या गावातले, त्यांना गाडी जमते म्हणून बरं आहे, नाही ते एकटाच होतो महाराज. आमचे सासरे म्हणले मी निघतो, मी येतो सोबत, पण ते हा बापू निघाल्यामुळे त्यांना कॅन्सल झालं. खरं सांगतो, महाराज लोकांचं जीवन आहे ना 100 वर्ष जर आयुष्य असेल, एवढं नसतंच म्हणा महाराज लोकांना, आणि जर असेल तर त्यात 40 वर्ष आम्हाला गाडीत बसून जीवन जगावं. किती? 40 वर्ष. आणि 60 वर्षातली आम्हाला फक्त माय बाप 10 ते 20 वर्ष परिवारासोबत जगता येतं. एवढं सोपं नाहीये महाराज म्हणून फेटा बांधणं. काय सोपं आहे का ते? बघा बांधलेला फेटा टिकलं का बघा. एवढं सोपं नाही ते. इकडे लक्ष द्या, मी काय सांगतो माहितीये का? मला सांगायचं एवढंच थोडस याच्यामध्ये फार महत्वाचं काय असेल तर प्रामुख्यानं इथं वासना शब्द येतो. देवा पूर्वावी वासना हा शब्द समोर आला की माणसाच्या मनामध्ये आहे ना थोडस वेगळा भाव प्रगटतो. वासना आहे का मग? देववसी चित्ती त्याची घडावी संगती, अशी संगती आणि त्याची वासना तुमच्या मनात. वासना म्हटलं की माणसाचं मन बिघडतं बरं, त्या लक्षात घ्या. तुम्हाला फक्त 1-2 मिनिटं घेतो. माणूस मेल्यानंतर त्याला काय करतो आपण? अग्नी देतो. अस्ति जायते वर्धते विनश्यन्ति विपर्णमते. हे देहाच्या गतीत कोणी पुरतं, कोणी जाळतं, कोणी फेकून देतं, कोणी काय बरेच गती आहेत. पण त्याच्यामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये अग्नी दिला जातो. बरोबर? अग्नी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळेजण जातात बरं का तिथं. कशाला? काय म्हणतात त्याला? काय म्हणतात? सावडलं ना, दूध घालायला, सावडायला, जे काय असेल तुमच्या इकडं जसं असेल तसं. माझा बराचसा काळाला गेल्यामुळं इकडचं म्हणतो ते. आणि लक्षात घ्या बरं का, जेव्हा जातात ना सर्वजण काय करतात माहितीये का? ते सांगणारे 2 जण हात लावणार तिथं राखेला, त्याला पांढरा असते ते, त्याला हात लावणार असं बाजूला उभं राहून ते तिथे राहिलं ठीक आहे. राग पण आणखी सगळं भरभर ते भरणारी एखादं रागाला येते बरं का, तेव्हा तू बरं त्याला फक्त सांगायलाच राहते बरं का. त्याचं काम खूपच ते इकडून घे ते घे असं मग सगळं भरलं. मला सांगा तिथं काहीतरी शिल्लक राहते का? थोडी तरी राख? अजिबात नाही. त्याच्यावर पाणी टाकतात, शेण टाकतात, सारून घेतात. मग ते सांगणार इकडे इकडं बघतो, दगड एखादा ते आणून असं कारण की त्याच्यावर काय असते मग त्याच्यावर पाणी टाकणार, त्याला हळद कुंकू जे काय असेल टाकणार. मग तिथं एक प्रकार फार भारी असतो बरं का. त्याच्यासमोर काय काय मांडतात असं, पार्ले बिस्किटचा पुडा. चहाचे 2 प्रकार असतात, काळा बी राहते आणि गोरा बी राहते. कधी काय त्याच्या नशिबात नसतं तर काळा बी पिते त्यांना आवडेल म्हणून ते बी ठेवतात. आणि याच्यानंतर तुम्हाला अजून सांगू का अजून काय काय ठेवतात ते? काय जागी तर बाटली बी बघलो महाराज काय सांगतो केवढी विटंबना, बाटली सुद्धा. आणि सगळं ठेवलं योगायोगानं मी तिथून सगळं ठेवलं सगळं बाजूला, त्याची स्टाईल बाजूला आणि मग त्याने इकडे या या चुकलं माकलं माफ करा या. कावळा काही येईन आणि ह्याचं काही या थांबू ना. तेवढ्यात त्यानं मोठ्या पोराला बोललं हे इकडे
पाया पड, माफी माग बाबाची. हा. तुम्ही निश्चिंत होऊन जा, काही नाही, सगळं मी सांभाळतो. मग ते बी म्हणते पुढे कावळा येणार. मधव्याला सांगितलं तू ये बाबा इकडे. बाबाला तुझ्या काय आवडत होतं का, काय तुमचं ठरलं का वाटलं ते म्हण बाबा, आम्ही व्यवस्थित करतात. मग ते बी म्हणते ये ना बाबा. शेवटी लहानाला बोलवते ते इकडे, त्याच्या कानात हळूच सांगतो, फार महत्वाचं आहे बरं काय, आईची चिंता करू नका, मी सांभाळतो आईला, तुम्ही सुखरू म्हणा. अहो ते म्हणते लेकरू, आणि त्यानं म्हणल्या कावळा येऊन पहिला पाटलीवर पचणार. तुमच्या लक्षात आलं का, मेल्यावर सुद्धा ज्याचं माय बाप मन बायकोवर राहिलं, किती विचित्र आहे. तुकोबराया आहे ना, बऱ्याच अभंगांमध्ये, मी मगाशी एक अभंग म्हणलं होतं, राम राम म्हणता जाऊ माझा प्राण, हेच कृपादान दे देवा, नको धनमान न वाढो संतान, मुखी नारायण नित्य राहो, राम राम म्हणता जाऊ माझा प्राण. एवढे हे बघा, मरण समोर उभा असताना, मरण समोर उभा असताना जर माणसाच्या मनात जर कुठला विचार आला तर ते पुन्हा जन्माला यावं लागतं बरं का. जड भरत राजा हरणी हे वासना विचित्र आहे माझ्या बाप, म्हणून तुकोबराय म्हणतात ऐसे आवडे. बघा बरं का, तुकोबरायांनी याची मागणी केली, देव बसे चित्ते त्याची घडावी संती, ऐसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना. म्हणायची का बर. आता इथे सर्वांना असं एक निवेदन आहे की जे आळंदीला वारीला येतात, पूर्वी माझ्याकडे बरंचसं असं घर नव्हतं, पण आता ईश्वर कृपेने तुमच्या आशीर्वादाने चांगलं 4-5 मजली झाले. त्याच्यासाठी जे तुम्ही याल आपल्या परिसरातले लोक, थेट माझं बापू आहे तिथे निरंजन म्हणून सरळ आपल्या घरी यावा अशी सर्वांना विनंती आहे. उद्यापासून आमच्या आळंदीची वारी ज्ञानोबारायचा समाधी सोहळा आरंभ होतोय, म्हणून मला आताच लगेच आळंदीकडे प्रस्थान करणं आहे. आताही कोणी येऊ शकत असेल तर 2-3 जणांची जागा माझ्या गाडीत आहे बर. सुद्धा म्हणलं मग मला दरवर्षी येतो, पण या वर्षी नंतर आता अवघड आहे बघा पाहिजे. मग ठीक आहे बापू, आपण जिथं असेल तिथं समाधी सोहळा हे करायचा नाही का. मी एक वर्षी परिक्रमेला होतो नर्मदा परिक्रमेला, खूप रडलो. आपल्या जीवनात समाधी सोहळा माय बापू फार मोठी. या सर्वजण आणि लेकराची सेवा घ्याल अशी विनंती करतो. चाल म्हणा. महाराज पांडू महाराज